बरं, स्वामी समर्थ आणि म्हणजे बरेच जण खूप कमी वेळात भक्त झालेले आहेत स्वामींचे. तू किती भक्त आहे स्वामी? आय थिंक माझं पण हेच झालंय आणि हे होईल लवकरच, मला हे दिसतंय. कारण तो माझ्या आई बाबा, माझ्या आईच्या साईडची फॅमिली सगळे खूप जास्त बिलीव्ह करतात. लहानपणापासून मी ऑफकोर्स मला पण माहिती आहे आणि मी अक्कलकोटला लहानपणी पण गेले होते. आय थिंक मितवाच्या प्रमोशन्सला पण आम्ही गेलो होतो आणि आत्ता 1-2 महिने आधी मी गेले अक्कलकोटला. तिथून जाऊन आय डोंट नो समहाव माझी एक इव्हेंट होती आणि मी माझ्या मॅनेजरला सांगितलं आता इथपर्यंत आलो तर चल ना आपण जाऊन येऊ अक्कलकोटला. सोलापूरला इव्हेंट दर्शन केले, खूप छान झाले दर्शन आणि मी आईला येऊन सांगितलं. आणि आता परवाच्या दिवशी आई माझी एका मठात गेली. तिथे कुठेतरी लोणावल्याच्या जवळ एक मठ आहे यांचं, स्वामी समर्थांचं. तर तिथे आई गेली होती आणि माझ्यासाठी एक छोटीशी मूर्ती घेऊन आली. माझ्या घरी एकही स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती काहीच नाही. सो आईने माझ्यासाठी आणली की हे तू ठेव. मी माझ्या नवऱ्याला दाखवली आणि मी ती मूर्ती घरी ठेवली. आणि त्या मूर्ती म्हणजे ते ठेवायच्या आधी 2 दिवसापासून आहे ना मला ह्या गाण्यासाठी विचारत होते. नव्हतं मला, फक्त एवढं कळलं होतं का कुठल्या तरी मंत्राचं शूट करायचं आणि मला असं वाटलं माहिती नाही तो कसा मंत्र असेल. स्पेशली असं वाटलं की संस्कृत मंत्र मी किती छान करू शकेन. त्याचं टेलिप्रॉम्प्टर नसेल तर मी, मला माहिती नव्हतं की गाण्याच्या फॉर्ममध्ये असणार आहे का कसं असणार आहे. आणि मी त्यामुळे टाळत होते की मला करायचं नव्हतं. आणि ज्या दिवशी आईने मला ती मूर्ती दिली, तिने मूर्ती माझ्या बेडरूममध्ये ठेवली, त्याची पूजा केली आणि मला संध्याकाळी 6 वाजता मी मूर्ती ठेवली असेल आणि 8 वाजता मला माझ्या मॅनेजरने पाठवला की मॅम हा मंत्र आहे आणि देव बिहाइंड यू की तुम्ही प्लीज कराल का. आणि मी बघितला तर तो तारक मंत्र होता स्वामींचा. स्वामी स्वतःहून मला म्हणतात की घे माझी मूर्ती मी घरी आणून ठेवली, मी घरी आलोय आता तुला तारक मंत्र दिलाय, तुला पाठ करायचा आणि त्याचे मी तुला पैसे पण देतो की ते कर. आणि आता तरी म्हणजे, आणि तेव्हा मला असं वाटलं की हीच ह्याच्याहून मोठी काय म्हणजे देव कुठल्या पद्धतीने आपल्याला आशीर्वाद देत असतो ह्याचं काय केवढं मोठं उदाहरण. सो होपफुली फिंगर क्रॉस की याच्यानंतर हा हिट गेल्यानंतर तू परत एकदा अक्कलकोटला जाणार. हिट गेला नाही गेला तरी आता मला असं वाटतं की काहीतरी कनेक्शन झालंय आणि मी आता जाणार. जेव्हा कधी वेळ सगळ्यात पहिले मला माझ्या नवऱ्याला घेऊन जायचं मी ठरवलंय मी. सो लवकरात लवकर जेव्हा कधी माझ्या ह्या फिल्म नंतर मला तसा वेळ मिळेल रिलीज नंतर मी पहिले माझ्या नवऱ्याला